गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होणार आहे. मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. काल रात्री US मार्केट हे मिक्स क्लोज झालेलं आहे. त्यांचे 3 इंडेक्सपैकी 2 ग्रीनमध्ये, 1 रेडमध्ये आहे. परंतु असं फार काही त्यांच्याकडे काळजी करण्यासारखं बिलकुल नाही आहे. त्यानंतर आपण जर एशियन मार्केट्स पाहिले तर ऑलमोस्ट सगळे आज ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. त्यालाही स्पेसिफिक असं काही रिझन नाही आहे. त्यानंतर आपण जर गिफ्ट निफ्टी पाहिली तर ती इंडिकेट करते की आज मार्केट 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल. आता कालही आपल्याला गिफ्ट निफ्टी सांगत होती की साधारण एक 50-60 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होईल, परंतु मार्केट गॅप अप ओपन करण्यात आलं. का तर FISचं मॅनिप्युलेशन. कारण आपण पाहिलं असेल की TCS ऑलमोस्ट 2% अपसाईडला ओपन झाला होता आणि त्यानंतर तिथून तो खूप मोठ्या प्रमाणात फॉल झालेला आहे. तर मग असं का होतं? तर याच्या मागे असतं मॅनिप्युलेशन. कारण त्यांना हायर प्राईस पॉईंटला त्यांचे स्टॉक सेल करायचे असतात आणि मग ते प्री मार्केटमध्येच काय करतात की ते हायर बीड लावतात आणि जेव्हा मार्केट वरती ओपन होतं तेव्हा ते त्यांच्या सगळ्या बीड कॅन्सल करतात आणि त्यानंतर ते सेलिंगला सुरुवात करतात. म्हणजेच काय की ते बाकीच्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी. तर आता काल IT सेक्टरमध्ये डेंट पडलेला आहे. त्यानंतर बाकी सगळे सेक्टरल आपण काय म्हणू शकतो, सेक्टरल रोटेशन जे आहे ते व्यवस्थित चालू आहे. बाकीचे सेक्टर्स ज्या त्याप्रमाणे आपले व्यवस्थित करतात. त्यानंतर काल जी न्यूज आली होती ऑइल अँड गॅस संदर्भात, की ज्या गॅस प्रोडक्शन कंपनीज आहेत तर त्यांनी सांगितलं की एवढा गॅसचा साठा आमच्याकडे नाही आहे किंवा एवढं प्रोडक्शन नाही आहे की आम्ही तुम्हाला गॅस सप्लाय करू शकतो. त्यामुळे ज्या काही गॅस सप्लाय करणाऱ्या कंपन्या आहेत, ONGC असेल किंवा मग अदानीच्या कंपन्या असतील, अदानी टोटल गॅस वगैरे, तर या सगळ्या कंपन्यांमध्ये एक मोठा डेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण हे लोक काय करत आहेत तर गॅस सप्लाय करतायत. त्यामुळे गॅस सप्लाय केल्यानंतरच त्यांना पैसे मिळणार. जर त्यांना मागणं गॅसच मिळाला नाही तर मग ते गॅस कुठनं सप्लाय करतील. त्यामुळे त्यांचं बॅलन्स शीट मात्र खराब होऊ शकतं येणाऱ्या क्वार्टर्समध्ये, 1-2 क्वार्टर्समध्ये. त्या हिशोबाने तुम्ही त्या स्टॉक्समध्ये शॉर्ट पोझिशन्स वगैरे बनवू शकता ॲज पर युअर स्टडी. आता जर आपण पाहिलं तर बाकी तर सगळं व्यवस्थित आहे. आणि कालचं जर आपण FIS DIचं जर सेलिंग पाहिलं तर FISचं सेलिंग क्वांटम आता हळूहळू कमी होताना आपल्याला दिसतंय. काल त्यांनी 1400 कोटी रुपयांचं सेलिंग केलेलं आहे FISनं आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2300 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजे एकंदर जर पाहिलं तर नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर ही पॉझिटिव्ह आहे. आता बाकी बॉन्ड यील्ड जो आहे तर त्याला आपण व्यवस्थित ट्रॅक करणं गरजेचं आहे आणि डॉलर इंडेक्स. कारण ह्या दोनच गोष्टी आहेत की ज्या आपल्या इंडियन मार्केटला थोड्याशा आपण काय म्हणतो त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे जोपर्यंत डॉलर इंडेक्स डाऊन व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंत बॉन्ड यील्डसुद्धा खाली येणार नाही. आणि मग ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा हळूहळू कूल ऑफ व्हायला सुरुवात होतील तेव्हा आपल्या मार्केटला एक सपोर्ट भेटेल, हे लक्षात ठेवा. आता जर टेक्निकली आपण पाहिलं तर टेक्निकली डाऊन साईडला 23,300 ही एक महत्त्वाची लेवल आहे. जर ती ब्रेक झाली तर सायकोलॉजिकल लेवल 23,000. ओके. आणि अपसाईडला म्हणाल तर रेझिस्टन्स फार जास्त आहेत, जसं की 23,500 असेल, 23,600, 800, त्यानंतर 24,000 एवढे रेझिस्टन्स आहेत आणि एवढे कॉल राईट झालेले आहेत. तर त्यामुळे एवढे इझिली मार्केट वर जाईल अशी अपेक्षा तुम्ही बिलकुल करू नका. एक 15 दिवस, महिनाभर मार्केट याच रेंजमध्ये ट्रेड करण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर तुमच्यासाठी एक फार चांगली अपॉर्च्युनिटी आता मिळते, हे लक्षात घ्या. कारण इंडिया विक्ससुद्धा वाढलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूचे ऑप्शन प्राइजेस वाढलेले तुम्हाला मिळत आहेत की जे तुम्ही चांगल्यापैकी ईट करू शकता. आता उद्या महाराष्ट्रामध्ये जे काही इलेक्शन्स आहेत तर त्याच्यामुळे उद्या स्टॉक मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे जी काही निफ्टीची एक्सपायरी आहे तर त्यासाठी आता फक्त 2च दिवस शिल्लक आहेत, एक आजचा आणि एक आता डायरेक्ट गुरुवारी. परंतु मार्केट वोलाटाईल राहण्याची शक्यता आहे, कारण आता महाराष्ट्राचे जे काही एक्झिट पोल्स आहेत तर ते यायला सुरुवात होतील आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याला मार्केट रिॲक्ट करेल. त्यानंतर 23 तारखेला डायरेक्ट जो काही रिझल्ट येईल त्याच्यावरती मार्केट रिॲक्शन नक्कीच देईल, कारण महाराष्ट्र एक इम्पॉर्टंट स्टेट आहे त्यामुळे. तर मग आता पाहूयात काय होतं आहे.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.